कल्याण लोकसभेचे नवनिर्वाचित खासदार श्रीकांत शिंदे यांनी आपल्या मतदारसंघात आज कामाचा श्रीगणेशा केला। यावेळी त्यांनी कळवा ते कल्याण रेल्वे स्थानकादरम्यान पाहणी केली। कळवा ते कल्याण हा प्रवास लोकल न करून त्यांनी रेल्वे स्थानकांना भेट दिली। यावेळी त्यांनी रेल्वे प्रवाशांशी संपर्क साधला आणि त्यांच्या समस्या जाणून घेतल्या। तसंच इतर समस्यांचा पाठपुरावा करण्याचं आश्वासनही यावेळी दिलं। अनेक रेल्वे स्थानकांवर अर्ध्यापेक्षा अधिक तिकीट खिडक्या बंद असून ईव्हीएम मशीन सुद्धा नादुरुस्त असल्याचं आढळून आलंय। तसंच रेल्वे स्थानकावर महिला प्रसाधनगृहाची उणीव असून स्टेशनवर घाणीचं साम्राज्य असल्याच्या तक्रारी यावेळी नागरिकांनी खासदारांकडे केल्या। शौचालय समस्या तर भरपूर आधीपासून आहेत। युरिनल्स नाही आहेत, महिलांसाठी टॉयलेट्स नाही आहेत। त्यांना खूप एकच जर 4 प्लॅटफॉर्म असेल तर एकाच प्लॅटफॉर्मवरती टॉयलेट आहेत। घाणीचं साम्राज्य आहे मुंब्रा स्टेशनवरती, ते काय अजूनपर्यंत साफ झालेलं नाही आहे। फेऱ्या तर आहेत पण आता आपण फक्त स्टेशन एरिया बघतोय की स्टेशनवरच्या काय काय समस्या आहेत। लोकांना बसण्यासाठी जागा नाही आहे, पिण्यासाठी कुठे कुठे तर पाणीच नाही आहे। नळ आहे पण पाणी नाही आहे, टाकीमध्ये पाणी आहे तर घाण आहे पाणी। तर अशा सगळ्या समस्या आहेत, तर रेल्वेने गंभीरतेने घ्याव्या यापुढे आणि त्याचा पाठपुरावा केला जाईल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।